नमस्कार. वारणेच्या खोऱ्यात या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज भाद्रपद महिन्यामधला जो गणपती विसर्जनाचा गौरी विसर्जनाचा दिवस आहे, तर आमच्या गावामधील गौरी विसर्जनासाठी एक पारंपरिकरित्या सर्व गौरी आणि गणपतीची मिरवणूक निघते. ती मिरवणूक संध्याकाळी आहे 5 नंतर. तर त्यासाठी जी काही तयारी असते म्हणजे आरत्या वगैरे ते आपण या चॅनलच्या माध्यमातून निलेश पाटील तुम्हाला दाखवतील. तर आता इथं लेझिमचं प्रॅक्टिस चालू आहे, ते आपण आता बघूया. इथं नामाभाऊ सगळ्यांना शिकवतोय बघा. आपल्या गावातील जे नामदेव पाटील आहेत ना, त्यांना खूप लेझिमची आवड आहे. त्यांनी लेझिम जपण्याचा प्रयत्न ते मनापासून करतात आणि त्यामुळेच ते आता बघू शकता की तुम्ही लहान मुलांना घेऊन इथं लेझिमचं प्रॅक्टिस त्यांच्याकडून करून घेत आहेत. तर आता त्यांचा एखादा डाव आपण बघूया कसा करतायत. चला तर मित्रांनो, आता आपण आरती चालू झाल्या, कारण आता थोड्या वेळानं गणपती जाणार आहेत. शेवटची आरती सगळी आरतीला जमल्यात, सगळं व्हाईट आणि व्हाईट. शेवटची आरती आहे, त्याच्यामुळे सगळ्यांनी कपडे एकदम चांगले घातलेत. आता ही शेवटची आरती आहे. आता ही आरती झाली की आपण आता मंदिरात जाणार आहे, हनुमंताचं आणि शंकरच्या मंदिरात, कारण दोन गल्ली सगळी एकत्र होऊन ती शेवटची आरती करतात. हे बघा जिम्मा चालू आहे. जिम्म्याचा लय प्रकार आहे. एक आरती राहिलेली आहे, तरी आपण आज आरतीचा एक व्हिडिओ करूया यांचा. शेवटची आरती आहे. हे निरोप घेतो आता, देवा आज्ञा असावी, देवा आज्ञा असावी. आता आपल्या गल्लीतल्या ज्या सगळ्या घरटी गणपती आहेत त्या सगळ्या गणपतींच्या आरत्या झालेल्या आहेत. आता आपण मंदिरात जाणार आहे आरत्या करण्यासाठी, महादेवाच्या मंदिरात. या असं मध्ये हे ठेवा. मंगल मूर्ती सुख करता दुःख हरता, वार्ता विघ्नाची कामना स्मृती. जय देव जय देव. पापडाचा पण प्रसाद आहे. सगळी पापडाचा लाभ घेतात. सगळी पिशवी खाली झाल्या. हे ज्योतिराम पाटील आता तुम्ही बघू शकताय. लेझिमाचा पारंपरिक असा खेळ आहे, कारण दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गणपती जाताना चालूच आहे. यात तुम्हाला तरुण पिढी पण जास्त प्रमाणात दिसेल, कारण ह्या खेळात स्टॅमिना हा महत्वाचा आहे. शेवटी नाद पाहिजे. चला आता गणपती निघाले ते. चला सगळं गणपती आलेत. हे बघा इकडे पाहू शकताय तुम्ही.
कारण देवापाशी एकत्र जमून इथून पुढे चालू करतात. आले गणपती बाप्पा बली की जय. गणपती बाप्पा चला आता गणपती सगळे निघाले, सगळे एकत्र होऊन आता आपण आता नदीवर जाणार आहे. मोरया पुढच्या वर्षी 1 2 3 4 गणपती बाप्पा मंगल मूर्ती पुढच्या वर्षी आता नुसत्या घोषणा ऐकायच्या, कारण एकापेक्षा एक घोषणा असत्या तिथे, कोण इथे कमी नसतो या. होडीवर बावटा, होडीवर बावटा, लावलंय निशान रे देवा, हे त्रिशूळ कोणाचे, हे त्रिशूळ कोणाचे, माझ्या गणपती बाप्पाचे देवा, गणपती बाप्पाचे देवा, होडीवर बावटा, होडीवर बावटा, लावलंय निशान रे देवा, हे सिंहासन कोणाचे, हे सिंहासन कोणाचे, गणपती बाप्पाचे रे देवा, रुन झुन रुन झुन घुंगरू वाजे, घुंगराच्या तालावर बाप्पा नाचे, घुंगराच्या तालावर बाप्पा नाचे, हे बाप्पा नाचे माझा मोरया नाचे, बोला बाप्पा नाचे माझा मोरया नाचे, थुई 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 मोर नाचे, बोला थुई 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 मोर नाचे, मोराच्या तालावर बाप्पा नाचे, मोराच्या तालावर बाप्पा नाचे, बाप्पा नाचे माझा मोरया नाचे, ताड 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 ताशा वाजे, ताशाच्या तालावर बाप्पा नाचे, गणपती बाप्पा मंगल मूर्ती पुढच्या वर्षी. म्हणलेली ही गवळणच म्हणा येईल थोडक्यात, कारण एक नंबर असं सादरीकरण प्रदीप पाटीलने केलंय. आवाज पण त्यांचा भारी आहे. तुम्हाला कशी वाटली ही कमेंटद्वारे तुम्ही कळवा, आणि आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, कारण असं नवनवीन व्हिडिओ बघायला तुम्हाला भेटतील. आपल्याकडे ड्रोन नाही, त्यामुळे आपण स्टिक नाही काम चालू आहे आपलं. हे आमची आजी बरोबर आहे. मोरया मोरया. हे आमचे स्वीट मनी कपलचे संस्थापक सुरेश पाटील हे ब्लॉग करणार आहेत, ते छोटासा शॉर्ट व्हिडिओ काढायला लागलेत.
कारण संध्याकाळी यांचा ब्लॉग बघायला भेटेल इंस्टाग्रामला. हे बघा सगळे आलेच सरकार. आपण आता निघालोय नदीच्या दिशेने. इथं जरा पाऊस पडल्यामुळे जरा थोडा चिखल आहे, तरी पण त्यातनं एकापेक्षा एक घोषणा एकापेक्षा एक आहेत. एकापेक्षा एक आवाज इंडियन आयडल मध्ये इसनी घेतली पाहिजेत. आणि हा आवाज 6व्या दिवशीच निघतो. बघा आहे का नवीनच काहीतरी. हे टाळ वाजे विना वाजे वाजे मृदुंग. हे टाळ वाजे विना वाजे वाजे मृदुंग. हे टाळाच्या नादात गजानन नाचण्यात दंग. गजानन नाचण्यात दंग. हे गजानना गजानना पार्वती नंदन गजानना. हे विठ्ठलाला तुळस आवडे गणपतीला दूरवा. वा विठ्ठलाला तुळस आवडे गणपतीला दूरवा. हे शंकराच्या पिंडीवरती बेल शोभे हिरवा. हे गजानना गजानना पार्वती नंदन गजानना. हे गौरी नंदन गजानना. बोला शिवनंदन श्री गजानना. हे मोरया रे बाप्पा मोरया रे. आरत्या चालू. आता सगळे एकत्र झालेत. आता हे आरत्या होणार आहेत. आरत्या झालं की डायरेक्ट थेट नदीवर जाणार आहेत. गणपती विसर्जन करणार. इकडे चालू आहे. सगळ्यांनी कॅमेऱ्यात कैद होणार आहे सगळी. कोण आरती म्हणते का बघूया. नुसते काय काही जण तोंड हलवतात बघते. मोरे नुरवी पुरवी प्रेम कृपा दयाची सर्वांगे सुंदर सिंदुराची कंठे जके माळ मुक्ता फळाची. जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे प्रेमे आलिंगन आनंद पूजन भावे ओ आई मने. त्वमेव माता पिता त्वमेव बंधु सखा त्वमेव विद्यानवम त्वमेव सर्वं मम देव देव. पुढच्या वर्षी लवकर या गणपतीचा जय जयकार. या शेवटच्या घोषणा आहेत. कारण गणपती एकदा पाण्यात गेलं तर परत घोषणा काही मिळणार नाहीत. ते ऐकून घ्या आता सगळ्यांनी. नुसता राडा एकापेक्षा एक. अंबा माता की येळकोट येळकोट. तुतीबाच्या नावाने बळीमामाच्या नावाने. जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम. सगळे गडे तापले रे. आता थोड्या वेळाने परत एकदा जो आता घोषणा चालू आहे तिला. इकडे वातावरण शांत झालं या मागचं आमचं. आता पुढे बघूया. आता एवढं मॅनेज होतंय. आता गणपती निघालेत. आपण आता शेवटचा निरोप घ्यायचा आहे. आता गणपती आपल्याला पुढच्या वर्षीच बघायला भेटतील. तरी तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकताय. जय. हे बघा बाळूमाचा अवतार घेतला यांनी.
एकदम कडक दिसतात. या आता शेवटच्या घोषणा आहेत. आता नदी जवळ झाल्या आणि बाप्पांना शेवटचा निरोप तुम्हाला व्हिडिओ द्वारे बघायला भेटेल. वरती पब्लिक जमलंय. प्रदीप पाटीलनं नदी जवळ आल्यावर गणपती घेतलाय, कारण तात्याने काय बुडवायला येत नाही. गणपती बंधूंनी घेतलेला आहे. जवळ आल्यावर गणपती घेतला म्हणते. मार्गात आलेले आहेत गणपती. अंतिम क्षणी पोहोचलो होता आपण. आता आपण थेट विसर्जन सोहळा बघू शकता. आता आपल्या लाडक्या बाप्पांचा थेट विसर्जन सोहळा तुम्ही नदीमध्ये बघू शकता. आपण आता नदीवर आलोय. हे बघा गणपतीचं विसर्जन चालू आहे. हे आमची वारनाम आहे. हे तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून प्रतिवेळी बघत असतील, कारण पाणी जरा कमी गेलंय आणि आज पाऊस नाही आणि इकडं सगळ्या गौरी विसर्जन होत आहेत. हे बघा हे बघा सगळं आता इकडं जे 6 दिवस गणपतीला जे वाहिलेलं ते आता आपण नदीत सोडत आहेत. हे तुम्ही बघू शकता इकडे, कारण आमच्याकडं नदी असल्यामुळे पोहणारी पण जास्त त्याच पट्टीचे आहेत. त्याच्यामुळं बुडण्याचं एवढं काही टेन्शन नाही, कारण बिंदास पोहतात. ते पहा बघा कशी मुळे एकापेक्षा एक. तिथं हनुमंताचं मंदिर आहे, नदीकाठी आहे असं. इथं थोडीफार आमच्या गावातली मंडळी जरा मदत करताना दिसत आहेत, कारण महिला जर पुढे आले तर वाहून जाण्याची जरा भीती आहे. त्यामुळे दक्षता म्हणून त्यांनी चांगलं काम केले. आणि मित्रांनो तुम्ही बघू शकताय इथं प्लास्टिकचा वापर जास्त प्रमाणात केला जातोय, पण प्लास्टिक हे टाळलं पाहिजे, कारण पर्यावरणाला हानिकारक आहे. हे कमीत कमीत प्लास्टिकचा वापर केला पाहिजे. मित्रांनो अशा तऱ्हेने गणपतीचं विसर्जन झालेलं आहे. तरी हा ब्लॉग तुम्हाला 1-2 दिवसांनी बघायला भेटेल. तरी आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब व शेअर करायला विसरू नका. हे बघू शकताय पाठीमागे. हे बघा गौरी विसर्जन करतात. थोडे राहिलेत आता आपण आता घरला जाणार आहे. हे पाण्यातनं जाताना कधी मोकळं जायचं नाही, त्यामुळे दगड एक तरी दगड घेऊन जायचं असते. ही परंपरा आहे. पुन्हा आपल्याला साफ करायचं आहे. ही थोडी साफसफाई चालल्या, कारण पाणी जास्त आहे. परत पाणी कमी झालं आहे ते परत इथे येऊन थांबेल. त्यामुळे त्या टाकतात. राहुल पाटील आहेत बिल्डर. तरी आता आपण निघालोय. तरी पाठीमागे कोण आहे का बघतात. थोडेफार राहिलेत. आता चला आता आपल्या घरी आता गणपती गेलेत. गणपती विसर्जन करून आल्यावर आपण एक खिरापद वाटप चालू आहे. मेवा वाटतं खिरापतीमध्ये. हे असं वाटप करायचं असते. इकडे बघा सगळ्यात जास्त मेवाच असतो या. आता जाता आपण एक झिम्म्याची झलक बघायला भेटेल. स्टँडवर ते सामूहिक झिम्मा घेतात. तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा
आणि सबस्क्राईब करा.